गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मग उच्चारण लावलं नाही लावलं नाही कुठे आलो इथे उठत कुठे असं कुठे जो सुख नित्य प्रकाश विभू नाम रूप आधार मती न लखे जी मती लखे सोमय शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधी रवि चंदा वरुण यम शक्ती धने सगणे जा कृपालू सर्वज्ञ कोह्य धारत मुनि ध्यान ताको हो तुपादिते मोमे मिथ्या भान हे जी जाने बिन जगत मनहु जेवरी साप नसे भुजग जगत झीलहे सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृती भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणव। विवेक से अन्य साधन आप ही उत्पन्न होवे है याते विवेक के उपदेश ते सर्व साधन का उपदेश अर्थ से कहा। म्हणून विचार हे मुख्य साधन आहे। विचाराने बाकी सगळे साधन प्राप्त होतात आणि विचाराने दोन्ही पदार्थात निर्णय होतो। वगैरे माऊलीचे ते विचारचा निश्चय ते सहज प्रपंच सांगते तत्व ज्ञानाशी म्हणून विचार जो आहे तो सगळ्या साधनाचा मूळ कार्यातला विचार करावा करण्याचा विचार करावा। कार्य म्हणजे नामरूप जगत आहे त्याचं स्वरूप कळावं। नामरूपाचं कारण स्वतः अज्ञान नाही किंवा माया आहे त्याचं स्वरूप कळावं। हे ज्याच्याने करतो तो विचार खरा। जगाचं कारण माया आहे का जग हे कसं आहे हे विचार कळलं बाकी सगळं होतं। मग ते विचाराच्या निरसने ते सहज प्रपंच सांगतो। सहज खरा विचार असतो प्रपंच सहज लिहिलेच नाही तत्वाचा तत्व ज्ञान नाही म्हणून विवेक हे सगळं साधन मूळ असतं। पण ती विवेक आत्मस्वरूप कसाही कळावा अनात्मस्वरूप कसा हे कळावं। हे कळलं तर मग तो विचार नुसतं शब्दाने कळून नाही उपयोग होतो। अंगी बांधलं त्याचं फल। ज्ञान के बहिरंग साधन कहे। ज्ञानाचे बहिरंग साधन कोणतेही पण सांगते। क्रम समस्याच्या दृष्टीनं ज्ञानाचे बहिरंग साधन ते सांगते झाले। ज्ञानाचे बहिरंग साधन कोणते आहेत? विवेक वैराग्य बरं त्याच्या आधीचे बहिरंग कोणते आहेत? कर्मोपासना चला आणि विवेक वैराग्य देखील बहिरंग साधन केव्हा होतात? श्रवण मनन निध्यासन पूर्वी। अंतरंग साधन कथन करे हे। अंतरंग साधन विवेक अधिक श्रवण देखील सांगितलं। कथन करे हे आता हो ना आता सांगणार आहे।
कथन म्हणजे वर्णन केलं, सांगितलं त्याचा विस्तार. हे शिष्य, ज्ञानरूपी जो भानु है ताकू आणि कहिए श्रवण से संपादन करिके तम कहिए अज्ञान रूपी जो तम कहिए अंधेरा हे ताकू तारी कहिए नाश कर. म्हणून हे श्रवण कर, ऐकावे गावे वाचायचे सदा. मग आपलं सांगायचं झालं. तरी अवधान केले द्यायचे, मग सर्व सुखाचे पात्र होईचे. हे प्रश्न उत्तर माझे ऐक. माऊली म्हणते, मी सांगतो ते एकाग्र चित्ताने, तरी अवधान ऐकले द्यायचे. ऐकले म्हणजे सगळी साधना आली. विवेक वैराग्य श्रवण म्हणणं ते सगळं आहे, आणि मग सगळ्या सुखाचा अधिकारी होतो. म्हणून श्रवणाने अज्ञान नावाचा अंधार नाही होतो. काय श्रवण करावा, माऊली सांगते, वाया व्यर्थ कसा सांगते मार्ग. मग काय कळ, न फिराय सांगतात. न फिरायचा अभंग हे 22 चरणाचा आहे. विवेक वैराग्य समाधी सटक मोक्ष जाणतात नाटक. त्यानंतर श्रवण मनन निध्यासन हे कर, हे अंतरंग जाणार. बहिरंग त्यागावी सर्वता. असं नाथाच्या गाथामध्ये 22 चरणाचा अभंग आहे हा. हे आम्ही का सांगतो, तर सगळ्या साधू संतांनी हे सांगितलं, आणि ते सगळ्या साधू संतांचे संस्कार तुमच्या मनात जर झाले, तर ते साधू संतांवर विश्वास जर असेल तर हे काम होत आहे. खास विश्वास असावा वेदांताच्या ठाई. कदाचित वेदांताच्या ठिकाणी विश्वास असतात. वेदांत जो सांगतो त्याच्याशिवाय गतीच नाही. आणि वेदांत म्हणजे जीव ब्रह्माचे ज्ञान, ज्या वाङ्मयाचे अध्यात्म. जीव ब्रह्मात्मा ते सोडून बाकीचे ज्ञान विषय पामर अधिकाचे कर्मसंचयन त्यांनी त्यांच्या पती साधने सांगतो. परंतु वेदांत ही साधकाला आहे. म्हणून श्रवणाधिकाने अज्ञान नाही सोपं. काय अधिकार परत कानावतींच्या भेटी सरसा शिपाई करते वस्तू होऊन कोणी. अर्जुना, वाक्यात ते कानाचे संबंध झाला बरोबर एकदम मुक्त होतो. काय काय कानावतीनं श्रवणावर विषय चालला. कानावतीनं त्या भेटी अजून ते वाक्य कानाचं ऐकल्याबरोबर वस्तू होऊन मुक्त करणं. कोणीतरी एखादा अर्जुन वस्तू म्हणजे मी ब्रह्माने. असं एक थोडं चरित्र सांगू का दादांच्या आश्रमातलं. काशीहून काही लोक दादाकडे आलेला ऐकायला. श्रीमंत आश्रमात एक माणूस व्यवस्थेला ठेवला, भाजीपाला आणा सगळा नको. सुरुवात केला दादाने विषय. दादाने विषय श्रवण सुरुवात केलं. त्याच पहिल्या श्रवणामध्ये हा मुक्त झाला. आणि सगळे म्हणतो, दादा मी मुक्त झालो, खरंच मुक्त झालो. काय करू आता मी, काय तुझी इच्छा असेल, रवाटलं राहण्याचं जा. शेत मी हे केव्हा मुक्त होईपर्यंत हे असं याला सांगणार ह्या लोकांना. दादा सांगतात, तुला जे कळलं ते यांना कळेपर्यंत शेत मी त्याला सांगणार. म्हणून कुणीतरी एखादा अधिकारी असतो. तो अधिकारी कसा, हरिपाठामध्ये लिहिलं,
मोक्ष रिकाला भाग्य नेटर साधूच्या बाहेर बसतो मोक्षाच्या सीमेवर आला मोक्ष रेखाला काय म्हणू पुन्हा भाग्य विनटला मोक्ष रेखाला भाग्य नेटला म्हणजे पुण्याने तो साधूच्या संगत राहिला साधूचा अंकीला हरे साधूच्या अंकित हरिभक्त साधूच्या अंकित ताब्यात हरिभक्त म्हणजे ईश्वर कृपा झालेला झाला हरिपाठ हे झालं कळलं का टीचर मग आहे का नाही संत वाङ्मय मध्ये सगळा विषय म्हणून ही व्हायला पाहिजे आणि ही व्हायला पाहिजे म्हणजे डोक्यात ठेवायचं नसतं मनाला स्थिती प्राप्त झाली ते पाहिजे तर ही बाब आहे नाही तर मग डोक्यात जर ठेवलं तर लोकांना सामान शिकवून प्रपंच थोडासा भाग लोक पाया पडते याच्या खा पण खरं नाही ते हा कधी मी उधार पाहिन काही कृपा करणार आहे ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे अशी ज्याची वृत्ती आहे त्याने श्रवण केल्यावर आज्ञा नावाचा दोष जातो आज्ञा ही तर तम या शब्दाने सांगितलं जातं तम नाम अंधेरे और अज्ञान का है हाँ तम नाम अंधेरे और अज्ञान का है उदाहरण म्हणजे अंधार आहे सिद्धांत म्हणजे अज्ञान आहे अंधेरा उपमान है और अज्ञान उपमेय है उपमान उपमय उदाहरण याच्यासारखं हे हाँ मग अंधारासारखं अज्ञान आहे अंधार काय दिसतंय का नहीं तसं अज्ञानाला काय कळतंय का नहीं अज्ञानाला काय कळत नाही स्वरूप आणखी एक सांगितलं एक राहिला ना सांगायचं जगताचं बरं आहे का नाही अज्ञानाला काहीच कळत नाही स्वरूपही कळत नाही जगही कळत नाही आमचे गुरुजींना उदाहरण सांगावा गुरुजी सांगावा जावायच्या पंक्तीला महाराज असावा का महाराजाच्या पंक्तीला जावं असावं महाराजाच्या पंक्तीला जावं असावं का जावायच्या पंक्तीला महाराज असावा दोन्ही नसतं जावायच्या ठिकाणी महाराज महाराजच्या ठिकाणी म्हणून होय मागची होय आत्मा आत्म्याच्या ठाई देहाचा धर्म देह पाही ऐसे जाणतीचे आण आहेत का असे जाणं थोडे आत्मा आत्म्याच्या ठिकाणी जगत जगाच्या ठिकाणी समजा जगत जगाच्या ठिकाणी ठेवलं म्हणजे जगत ही माया कार्य असे निश्चय करा आणि आत्मा व्यापक सच्चिदानंद हे कळावं आणि हे श्रवण कळतं नाही तर काय कळ येईल सारखं माहेरीसारखं अज्ञानी लोकांना देवाची तीच किंमत आणि जावायची तीच किंमत ही चूक आहे तसं अभंग तुकोबारायचा दयाच्या पोटी निघे टाकलोने काय साधूचं वाङ्मय करावं मग मरावं तर मरू तुम्ही गुरुजी सांगावं दह्याच्या पोटी निघे टाकलो लोणीचे संसाठी करू नये दह्याच्या मधून लोणी निघते टाका निघते टाकाची किंमत लोणाला देऊ नये आणि लोण्याची किंमत टाकायला तैसे तैसे जग आणि संत ह्या दोन्ही सारखं समजून संतांची भूमिका संताकडे पाहिजे जगाची भूमिका जगाची पण नाही कळत म्हणून ही विचाराची गरज आहे म्हणजे हे काम सांगितलं अज्ञान हे प्रत्यक्ष एक अज्ञान कार्यावरून सिद्ध आहे कार्यावर आत्मा प्रत्यक्ष कार्यावरून आहे प्रत्यक्ष प्रत्यक्ष पण प्रत्यक्षाची खूण काय
अज्ञान निवृत्त झाल्यावर. सामान्य रीतीने प्रत्यक्ष आहे, पण चिद आणि आनंद पण कुठे प्रत्यक्ष आहे. मग चिद आणि आनंद पण प्रत्यक्ष नका ऐकायचं. प्रथम जो तम शब्द है, हो, प्रथम हो. जो तम शब्द है तो उपमेय का वाचक है और दूसरा उपमान का वाचक है. पहिला उपमेय, उपमेय म्हणजे अज्ञान वाचक आहे हा. प्रथम, आणि दुसरं उपमान वाचक आहे. उदाहरण. दोन वेळेस आहे ना हो. तम. हा. दोहा. जाकू उपमा दीजिए सो उपमेय बखानिए. हो, ज्याला उपमान दिलं त्याला काय म्हणतात, जाकू उपमा दीजिए ज्याला उपमान दिलं सो उपमेय बखाने. ते उपमेय ओळखण्याकरता. जाकी उपमा दीजिए सो कहिए उपमानी. ज्याची उपमा झाली ते त्याला उपमान होणार, कारण अंधाराची उपमा दिला अज्ञानाला. ज्ञान का स्वरूप अन्य शास्त्रों में नाना प्रकार का अंगीकार किया है. ज्ञानाचं स्वरूप, ज्ञानाचे वर्म किंवा ज्ञान हे अनेक शास्त्र अनेक रूपाने वर्णन केलंय. याते महावाक्य के अनुसार ज्ञान का स्वरूप कहे है. म्हणून महावाक्यानुसार, महावाक्याच्या द्वारे, महावाक्याच्या विचाराने जे ज्ञान होते ते ज्ञान बाकीच्या महावाक्यामध्ये काही ज्ञान जुळत नाही, बाकीचे शास्त्रकाराचे. हे शिष्या, जीव और ईश्वर विषय अविद्या और माया भागकू त्यागी के तिनका जो भेद प्रतीत होवे ताकू छेद कहिए दूरी कर. ए बाबा, माया अविद्याने जे भेद वाटतो जीव ईश्वराचा, त्या भेदाची निवृत्ती कर विचाराने. और जीव ईश्वर में जो वेदन कहिए चेतन भाग हे ताकू भेद रहित जान. आणि जीव ईश्वराच्या ठिकाणी जे चेतन भाग आहे ते विचाराने ओळख. आता जीवाच्या ठिकाणी, ईश्वराच्या ठिकाणी चेतन कोणतं आहे? जीवाच्या ठिकाणी कुटस्थ साक्षी चेतन आणि ईश्वर ब्रह्मचेतन, ते दोन्ही एकच. ठीक आहे. अभ्यासाकरता जीव चैतन्याच्या ठिकाणी अधिष्ठान कुटस्थ सांगितलं, परंतु दोन्हीही जीव ईश्वराच्या ठिकाणी ब्रह्मचैतन्य. अभ्यासात दिसून सांगितलं कुटस्थ द्रष्टा साक्षी, पण दोन्हीच्या ठिकाणी एक चेतन बोलल्यानंतर ब्रह्मचेतन सांगायचं. आणि ब्रह्मचेतन व्यापक आहे ना. कुटस्थ अभ्यासाला अंतःकरण अविद्या अधिष्ठान कुटस्थ होत आहे, पण व्यापक होत आहे. म्हणून जीव आणि ईश्वराच्या ठिकाणी चेतन एक नाव, चेतना ब्रह्म. या कहणे ते जनावर ठिकाणी आत्मा आहे का ब्रह्म आहे? ब्रह्म. झाडाच्या ठिकाणी, सगळीकडे दगड्या ठिकाणी आहे. बर, ठीक आहे. अशा ह्या सगळ्या जगाच्या ठिकाणी ब्रह्म आहे. व्याप्ती कशी आहे बरं? आहे या रूपाने. आहे या रूपाने, आहे ना. आपल्याला आहे सोडून आहे ना. हा, आपल्याला सोडून आहे ना, जी व्याप्ती आहे ना. नाही, हा, मी आपण आहे. आपलंच आपणच आहे. आपणच आहे. हे तर माणूस फसत आहे. आपला सोडून म्हणलं की वायाला गेलं. म्हणून या उपाधी माझी गुप्त चैतन्य सर करतो, पण ते तत्वज्ञ वास्तव शिकवतो. ते कोण शिकवतात? तत्वज्ञ. चला, या कहने ते यह वार्ता कही महावाक्यन में भागत्याग लक्षणाते जीव ईश्वर की एकता जान. हा, या विचाराने भागत्याग लक्षणाने जीव आणि ईश्वराच्या ठिकाणी स्वरूप एकच आहे. जीव ईश्वराची उपाधी वेगळी आहे, पण दोघं अधिष्ठान एकच. याला हरिपाठाचे चरण सांगते का तुम्हाला नाथाच्या? जीव शिव दोन्ही हरिरूपे सिंधुतून बरोबर आहे. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधुत्व अभंग. म्हणजे हरीच्या ठिकाणी जीवाचा विचार नाही आणि ईश्वराचा विचार नाही.
जेव्हा त्या ठिकाणी याचा विषय 15 क्षर अक्षराचा विषय नाही का. क्षर अक्षर उत्तम पुरुष. तर क्षर अक्षर हे उत्तम पुरुष ठिकाणी माहीत नाही उत्तम पुरुषाला. पण क्षराचं स्वरूप काय, ईश्वर अक्षर स्वरूप काय, आणि हे दोन्ही उपादाने वाटतात म्हणून अधिष्ठान दोघांचं एकच आहे. म्हणजे जीव शिव दोन्ही हा सिंधूचा अभंग. मग शिवाचं अधिष्ठान कोण आहे, हरी चैतन्य, कोणतं चैतन्य, ब्रह्मचैतन्य. ते ब्रह्मचैतन्य कुठे असतं, आपणच मग या दोन्हीला अधिष्ठान कोण आहे, मीच. काय एवढं केवढं साधनचे विचार आहे. अरे ह्याची किंमत करू द्या एवढे, हो कळून घ्या, याच्याशिवाय गती नाही बरं. देवाला बोलून जमत नाही. नाही एक ओळी आहे माऊलीची, नेहमी आम्ही सांगत असतो. ते कळेल नाही कळेल तो प्रश्न वेगळा. जीव पानाचे त्रासे यावे आपले नसे, शिवही मूळ पुशी झाले. जीव पानाचा त्रास रुद्रावतार असणारा शिव असणारा, जीवाने ओमची उपासना करून हिरण्य गर्भाला गेल्यामुळे असा जो जीव तो शिव, असा शिव अधिष्ठान गुरुला विचारतो, हे गुरुराजा माझ्या मागचा त्रास कधी नाही होईल. कोण म्हणतो, जीवपणाचे त्रासे यावा आपले जसे, आणि शिवर मुहूर्त दोषाचे. ते गुरु नाही सांगा आमचा विनायक जोशी शिवतो. काय दादा विनायक होते जोशी म्हणायचे. गुरुजी दादाशिवाय एकच त्यांचं चिंतन असत. कर कृतज्ञता आहे, नाहीतर काय शिकायचं अंधार सांगायचं हा मायचं हा व्हायचे चुकीचं आहे. आता कित्येक महाराज लोक माझ्याकडे येऊन गेले. मराठीचे प्राध्यापक नंबर 2 भारतामध्ये असलेला माझ्याकडे 6 महिने होता. असे मोठमोठे महाराज सुद्धा होते. आणि विचार करायचा काय करायचं. त्या रामदास एक भारतीय ते पोटावर 3 वर्ष माझ्याजवळ होता. झाला 40 चक्करचा माल कंदागड सोन्यात बसला झाला. कोणी सांगितलं कोणी काढते ज्ञानही गेलं मावलं. ज्ञान शेवटपर्यंत राहणं याला एकच प्रपंचाचा संग्रह झाला की महाराज पदोचित झाला. हो म्हणून या दोघं अधिष्ठान म्हणून एक वगैरे माऊलीची 9व्या अध्यायामध्ये याच प्रकाराची अमुच्या प्रकारचे पहिलीकडे भाव जरी कल्पने लागतील पाहू तरी हे भूते म्हणजे माझे भाऊ म्हणून. अर्जुना माझ्या प्रकृती जी असणारे माझे अध्यास आहे ते अध्यास समजून जर अधिष्ठान ओळखलं आणि आयुष्य ही अध्यास आहे असे जर ओळखलं तर हे सगळे दोन्ही वाव म्हणजे अध्यास. वाव या शब्दाचा अर्थ अध्यास वाचक, वाव या शब्दाचा अर्थ मिथ्या वाचक, वाव या शब्दाचा अर्थ प्रतीक मात्र. ही वाव या शब्दाचा अर्थ गुरुजींनी सांगा आम्हाला. वाव या शब्दाचा अर्थ प्रतीक मात्र. त्यालाच मिथ्या म्हणा, त्यालाच अनुरुची म्हणावं. म्हणजे आमच्या प्रकारे कळली भाव जरी कल्पने बरोबर आहे. जरी कल्पने लागायची पाहू तरी हे भूते म्हणजे माझे भाऊ जे का सर्वच म्हणजे होतं फरक झाला. जीव बी नाही शिव बी नाही अशी व्याख्या आहे. म्हणून तत्वमसी महावाक्याचा भाग त्याग लक्षणाने स्वरूप एकच आहे. आणि जे भाग जे त्यागला गेलं उपाधीचा त्याग आहे. आणि उपाधी कशाचे स्वप्नातला राजा आणि सेवक. स्वप्नातला राजा मोठा का सेवक मोठा दोन्ही
तसं अज्ञान तत्कार्य जीव आणि ईश्वर, स्वर्ग आणि नरक, याच्यात नरक वाईट आहे, स्वर्ग चांगला आहे ना. नाही. हां, काय स्थिती आहे. स्वप्नात नरकनी माणूस घाण होतो आणि स्वर्गातला माणूस अमर होतो. स्वप्नातलं काय ना. हो, म्हणजे स्वर्ग नरक वाट या चोराच्या. माऊली म्हणते स्वर्गाला जाणारे चोर, नरकाला जाणारे बी. का बरं? एक एक कारण. स्वरूप न कळणारे ती चोर आहेत. अंधारात माणूस चोर करते कळे, मग त्याची दुनिया अज्ञान नाही. स्वर्गाला कळतं साधूंचे विचार म्हणजे चोरलं कळत नसतं, दगड चुरण्यात नसतं कळत. याला एकच श्री गुरुची कृपा असावी, ती ईश्वराची साधूंची अंत्यकरणाची शास्त्राचं. ही कृपा असेल तरच हे कळत, नाही तर नाही कळत. चला. या कहने ते यह वार्ता कही, महावाक्यन में भाग त्याग लक्षणाते जीव ईश्वर की एकता जान, शिव के स्थान में शिव पड़ा है, तृतीय पाद का अर्थ स्पष्ट है. तिसरे पद दोहा मधलं पूर्व कहे अर्थ को संक्षेप से चतुर्थ पाद से कहे है. चौथ्या पदामध्ये हे सांगितलं. हे शिष्या, चल कहिए विनाशी, जो देहादिक संघात तो तू नहीं, किंतु हे एवढं वाक्य सांगा. आता देहादिक संघात तू नाही. दोन देहात, स्थूल आणि सूक्ष्म देह नाही. तू तिकडे सांगा ना. तुम्ही सांगला तेच बरोबर, त्या भाषेत सांगा तिथल्या. देहद्वय विनाशी आहे, ते तू नाही. आणखी राहिलं देहद्वय संगत ही विनाशी आहे, तू सत्यच असतं. ते त्याला का म्हणतो आम्ही? ती शास्त्रीय भाषा वाणी बसलं एक आवर राहतं, एक विशेष वाटतं. म्हणून जीव आणि ईश्वर हरिरूपी संघ, तसं जीव आणि ईश्वर मिथ्या आहेत. गुरुजी म्हणावं, आमच्या गुरुजी सांगावं. हे कर्मोपासक, हे कर्म नीट वागणारे, विधीनं वागणारे आणि देवाचे दान करणारे कर्म त्यांनी उपासक. याच्याकडे जगसत्तेत्व बुद्धी असते रे, आणि जगसत्तेत्व बुद्धी असल्यामुळे खरं सुख मिळत नाही. आणि निदान कोणतंही असू द्या, आम्हाला ते नाही म्हणायचं. विष्णूच्या भक्तात सगळे विष्णुमय वाटावं आणि शिवाच्या भक्तात सगळे शिवमय वाटावं. ठीक आहे. विष्णूच्या भक्ताला नुसतं कोरडा म्हण आणि शिवाच्या भक्ताला नुसतं कोरडा म्हण, म्हणून तुझी माझी होती. म्हणून जीव ही शिव हे दोन्ही उपाधी वाटतात, आणि ह्या दोन्ही उपाधीचा बाध कर स्वरूपात आहे. म्हणून ओळी आहे चांगदेव 65 चांगदेवा, आता तू मला भेटायला आला, मी मोठा म्हणून तसं ना थोडं. आता तू आल्यामुळे मी तू या उपाधी दोन्ही बाद कर. आता तो उपाधी वा, आता मी तो या दोन्ही उपाधी ग्रासून भेटीन सुधी, म्हणजे दोन्ही उपाध्याचा बाद करून ग्रास होऊन नाही शकत. भेटीन मग पहिलीच भेट आहे, आपण पहिलेच एकच. हे सांगू 65. आणि हे आता तुम्ही आतापर्यंत एक संकुचपणा कळत नव्हतं, ती आज्ञा, आणि त्या अज्ञानामुळे देहद्वयाची संगत. पण विचाराच्या दिशेने देहद्वयाच्या संगत होऊन तो वेगळा आहे.
देहद्वय ही संगत वेगळा असलेला देहद्वय हे दोन असणारे मिथ्या आहेत, दृश्य आहेत, नाशिवंत आहेत. पण नाशिवंती खालच्या पामराला बोलायचं आणि मिथ्या अनिवृत्तीने हे जीवनमुक्त पुरुष झाल्यावर हे कळतं. अनिवृत्ती कशाला म्हणायचं? स्वरूपाने ग्रहण, ज्ञान आणि पाठ. याला दृष्टांत मृगजला का? कारण मृगजल दिसतं पण विचारणे सिद्ध होत नाही. तसा सिद्धांत जहादिक जगत त्रिभुवन विचारण्यासह वाटतंय खरं. आणि हे विचार असल्यावर त्याला हरिपाठात नित्य काय सर्व हा झालं का नाही मिथ्या. लटका म्हणल्यानंतर ते गुरुने सांगावं. मी जातो ना खोटं गुरु सांगावं. चिव चिव ये पाणी पे भूर करून उडून जा. यात काय काय खरं नुसता शब्द आहे का नाही? तसं जग नुसता शब्द आहे. काय शास्त्र आणि इथं गुरुंच्या वास्तव ज्ञान अभ्यास आहे, आत्मा अभ्यास आहे. आत्मा म्हणजे वस्तू नाही, अनात्मा. अनात्म वस्तूचा भ्रम आहे आणि अनात्म वस्तूच्या भ्रमाकरता आपल्याला उदाहरण पर्यंत हरली चांगल्याची भ्रांती मोक्ष मार्गिका सांगाची ज्ञानोबा माझा. काय प्रेम काय शिकी माऊलींची जनाबाई करून म्हणते का नाथ महाराजांची कशी काय म्हणतात? हरली चांगल्याची भ्रांती पुढे काय मोक्ष मार्गिका सांगाची काय काय वाटते का? चांगदेवाची भ्रांती हरण करणारे असे ज्ञानराज माझी माऊली झाले. माझी माऊली वाटावा म्हणजे गुरुजीने सांगावा. एक माझा देव तरी वाटावा नाही, एक माझा गुरु तरी वाटावा. हे दोन्ही वाटत नाही, फक्त ब्रह्म सांगतो इथं. तसं नाही सांगतो. हरली चांगल्याची भ्रांती मोक्ष मार्गिका सांगती ज्ञानोबा माझा. आता तुम्ही स्वामी संत जीवलक कोण साधू संत ते जीवलक साधू संत असं गोमूर्ती तेवढं चांगलं कोणा चूक स्वरूप कळून देते. असं काय नाही वाटत नाही काही. साधू संत आल्याबरोबर आनंदाची लाट विसरावी. कधी असं साधा वारकरी असल्या तेव्हा आहे वारकरी आला असता. अरे नाही वारकरी ही का साधा का नाही. हो नाही साधू संतांविषयी आनंद होत नाही. आम्हाला असं नरक जाणं त्या विषयाच्या संबंधी आनंद होतो. किंतु अचल कहिए अविनाशी जो ब्रह्म तो तू है. मग तू कसं आहे अचल म्हणजे तुझ्या चल नाही करणे असं ब्रह्म तू आहे आणि चल आणि विनाशी जग आहे. त्याला पाठीमागं पहिले सुरुवातीला विवेक याचा आत्मा अविनाशी क्रियारहित आहे. त्या व्यतिरिक्त विनाशाने चंचल आहे का नाही इथे. आता इथं जवळ करू आपण. अगदी जवळ सांगा अविनाश आणि क्रियारहित आणि विनाश आणि चल हे सांगा. काही सांगा मी सांगणार तुला. तुम्ही जे सांगितलं त्याच्या पुढे मी सांगणार. सांग काय सांगा. चुकीचं सांगणार नाही तुम्ही. हा विषय चुकीचं सांगू शकतच नाही. फक्त कुठे आहे ते विचार करायचा. संकल्प विनाशी आणि चंचल वा आणि त्याला ओळखणारा जाणं साक्षी आपण अचल अविनाशी. हो
मी बोललो ह्याच्या पुढे मी सांगणार अज्ञान अधिष्ठान आहे का नाही. कारण संकल्प अज्ञानाचं कार्य आहे ना. पण ठीक आहे, खूप चांगलं सांगतो. एवढे जरी कळलं ना 12ने काम करायचं परमार्थाचं, पण निश्चित कळायला पाहिजे. आणि जर संकल्पाचा प्रकाशक आहे तो वेगळा आहे, संकल्प चंचल आहे असं मला ते सांगतो. दृष्टीशी करतो कसं ते माऊली म्हणतात, नाचराय म्हणतात, एका तासामध्ये कोटी वेळा सुट्टी होता जाता होत आहे. म्हणजे संकल्प किती वेळ सुटतो, किती वाटतं सांगा ना. सकाळपासून संकल्प किती झाले कोणाला करायला लागले. आणि तो संकल्पाला पाहणारा जर वृत्तीचे सावली त्याला बाकीचे व्यवहार कुठे कळेल. तर माऊली म्हणजे त्याच्यापेक्षा माऊली म्हणजे नाका तिथे खरे कळलं. मला आहे काय बोलायला, वा बोलावलं. आता तुम्हाला कोण आलेली बाबा. लागून डोळा उघडीचे तेव्हा कोटी वेळा घडबोड होते. 100 वर्षाचं आयुष्य 500 वर्षाचं आयुष्य कळते का. डोळा लागून उडस कोट्यावर शिवची जाते. म्हणजे काय काय विषयाला नवीन कल्प ऋषी मुनी बसले असते. पण खरं हे आणि हे कळल्यावर परमार्थाचा शेवट कळला. डोळ्याचं पाचक लवकर उघडे कोट्यावर शिवची जाते. काय मावली कुठे साधूंचं वाङ्मय नसतं करत. काय आता तुला सांगत तर एखाद्या टीका वाटते, एखाद्या तुम्ही दुसऱ्याच बिंदू सांगता असं वाटतं म्हणून सांगत पाहिजे. म्हणून गुरुजींनी मिठाच्या खड्याला हात लावले आणि दगडाच्या चिन्हाला हात लावला. आणि त्याने सांगत कोटी वर्ष ठेवते. आता तर 5 कोटीचं बांधतात, कोणाचं 10 कोटीचं बांधतात. लागून डोळं उघडीचं कुठे राहिलं हे कळतं कपाल वाटतं. म्हणून ही सांगायला लागलं गुरूंची कोण आठवण होती नाही. हे जी जगसत्याची बुद्धी ते नाराज राहतात, नाहीतर विरुद्ध करून दाखवतात. वास्कर महाराज आम्ही होतो तिथं, मी होतो. त्यांनी सांगितलं रंगनाथ महाराजांनी पंढरपूर बिघडली त्यावेळेस मी तिथं. म्हणून महाराज तुम्ही सावध व्हा जरा. रंगनाथ महाराज मी त्यांच्याकडे होती प्रवकार 1 वर्षभर ऐकलेलं आणि त्यांनी पंढरपूर बिघडवलं म्हणणं शोभते का तो मला. उलट त्यांनी पंढरपूर नीट केले. म्हणजे पुन्हा महाराज खाली वरून जावं ना. ही शिकलेली लोक ही जवळ असतात. जवळ कशा म्हणतो माहिती का, पाण्यामध्ये एक जवळ नव्हतं प्राणी ते जर एकदा लागलं माणसाला चिटकाला त्याची पूर्ण स्वतः पोट भरतं रक्कम पिऊन आपोआप सुटणे. ते तेवढं जर सोडायला गेलं तर ते कुठे पण सुटत नाही. असे महाराज शिकते. महाराज जाती या जातीच्या जळू ते रक्त ते समाजाचे रक्त पिऊन 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 स्तंभ होतात आणि ढकलून जळू ते जात नाही. असे आहे. आणि हे दृष्टीशी कवा कळायचा, लागणी डोळे उडतं कोटी कवाही कळायचं. पण असे कळणार थोडे गुरुजी वाटते. चला. और चल दल कहिए वृक्ष रूप जो संसार तो छल कहिए मिथ्या है. म्हणून वर्षरूपी संसार तो मिथ्या आहे झाला. म्हणून वर्षरूपी संसार ते 15 अध्याय वाचा म्हणजे कळेल. टीप आहे त्याच्यावर वाच ना मग. सर्वस्व उत्कृष्ट होने ते ऊंचा ऐसा माया विशिष्ट परब्रह्म हे मूल जिसका. आलं का 15 अध्याय.
ऊर्ध्वमुख त्याचं चालक ना. सगळे श्रेष्ठ कोण आहे? परब्रह्म. विद्वान कोण आहे? पंडित कोण आहे? का नाही? मूर्ख कोण आहे? हे काही शब्द काढणं का एक नुसतं ब्रह्म आहे. एक आदित्य वस्तू पाहिजे, अनेक दुसरे काही नाही. एक आदित्य स्वरूप आहे, दुसरी वस्तूच नाही. असं मात्र भागवत म्हणतात. एक आदित्य वस्तू पाहिजे आणि तेच माऊली म्हणतात ज्ञानदेवा प्रमाणात्मा हा सर्व गती पूर्ण. हो, मग आत्मस्वरूप सगळ्या ठिकाणी काय का नाही? डुकरामध्ये आहे ना. उपाधी सोडून मोजा, उपाधी धरून मोजू नका. हो, स्थिती वृत्तीचा अधिष्ठानाशी संबंध झाल्याशिवाय कळत नसतो. शब्दाच्या शक्तीवर तुझं कळतं, पण जगसत्य तू बुद्धी जात नाही. आणि जगसत्य तू बुद्धी जोपर्यंत सुख दुःखाचा मार खाली राहत नाही. सुख दुःखाचा मार म्हणजे एका रूपाने लाभ तोटा झाला, मी माझं झालं, मी माझं म्हणजे वेडे वाकडे काय झालं, दुःख होतं तेव्हा सुख होतं. आमच्या आबांचे काय करत आबांचे त्याच्यावर आबा म्हणे सुख दुःख तेच तुमचं सांगत. आबा पोट्या होतं सकाळी स्वभाव तुमचं पै गंगा भाजरी कळतं का याचा अर्थ? सकाळी लग्न झालं, दुपारचं मालूच मिळाला झालं का नाही, हेच नाव सुख दुःख. तसाच जीव आहे. थेंबाने ओले होईल वाऱ्याने सुख आहे. थोडसा व्यवहार अनुकूल झालं की जांबासारखी घाल आणि प्रतिकूल झालं की खोबऱ्याची वाटसारखी घाल. आणि प्रपंच तसाच आहे. आणि हे स्वरूपाचं न कळल्यामुळे खरं वाटायला लागलं. आणि स्वरूपाचं कळल्यानं ते काहीच नाही. और महतत्व है अंकुर जिसका. आणि महत्त्व म्हणजे अहमपणा हे महत्त्व आहे या अंकुर. अंकुर अंकुर म्हणजे कोण? त्या वृक्षाचा. या संसार ऋतूवर त्याचा 15 अध्याय. आणि अहंकार हे स्कंध पेड़ जिसका. आणि अहंकार ही त्याचं बूड आहे. और पंच तन मात्रा है शाखा जिसकी. आणि हे 5 भूत 5 शब्द हे त्याचे 5 आहेत. ये कहे जे महतत्व आदि वे सर्व कार्यता करी निकृष्ट होने ते जिसकी नीची शाखा कहिए है. आणि हे सगळे महत्त्वाधिक हे सगळे शाखा असल्यामुळे हे नीच म्हणजे हे खाली सांगितलं गेलं आणि ऊर्ध्वमुळे म्हणजे ब्रह्म सांगितलं गेलं. बाकीचे अंकुर बूड शाखा ही खाली नीच आहेत. नीच म्हणजे तत्वहीन. और वेद आदि जे शास्त्र है वे प्ररोचन रूप वाक्यन थे याके अनित्यता आदि दोषन को ढापते है. आणि वेदांचे शास्त्र या जगाचं असत्य दुःखरूप आहे हे सांगतो म्हणून ते कळलं जातं. त्याला झाकण जातं ते नाही असं होतं. झाकणं म्हणजे नाही होणे. याते वे शास्त्र जिसके पर्ण है. वे शास्त्र ज्याचे पान आहेत. चारी पुरुषार्थ रूप जाके रस है. चारी पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि नशी त्याचे रस आहे. रस म्हणजे आनंद आहे. और धर्म अधर्म रूप जिसके पुष्प है. आणि धर्म त्याचे फूल आहेत. और जन्म मरण आदि का दुख जिसका फल है. है की नाही? बड्डे कुठे राहते न कळण्या ओळखून सोडून द्यावं लागतं. म्हणून जे मरे हे त्याचंच फळ दुःख. और अज्ञ जीवरूप पक्षी जिसके भोगता है. मग आज्ञा म्हणजे सुख कधी भोगतो कधी दुःख भोगतो. और वैराग्य से तीक्ष्ण हुआ ज्ञान रूप कुठार जिसका छेदक है. आणि वैराग्य धगधगीचे ज्वाळ आग्नेय. वैराग्य तसा धगधगीत ज्वाळ आग्नेय.
त्याची वीर जसे अंगा काय सांगतो अभंग आहे पण जाऊ द्या कळवी ज्याचं वैरागी शिक्षण आहे ते शिक्षण वैरागीने ह्याचा छेद होतो नाही त्याचं वैरागी ही त्याची मूठ आहे ज्ञान ही त्याचं शस्त्र आहे ऐसा यह संसार रूप अश्वत्थ वृक्ष है असं हा संसाराचे वृक्ष अस्वस्थ आहे आतापर्यंत जे सांगितले गेले ते अस्वस्थ म्हणजे अश्वत्थ अस्वस्थ म्हणजे काय मला बोलता येणार रे की ते वाक्य तेच खरं पण दात येत ना म्हणून शब्द स्पष्ट निघत नाही अस्वस्थ म्हणजे काय ज्याला स्वस्त नाही की स्थिर नाही स्थिर नाही ना आहे का नाही ते पिंपळाला अस्वस्थ तसं नाही तर अस्वस्थ म्हणजे त्याला स्थिरपणा नाही चंचल आहे इतका चंचल आहे ते डोळ्याचं पावतो उघडे करून कोट्यावर सुटू जातं इत्यादि अनेक प्रकार से शास्त्र में संसार रूप वृक्ष का वर्णन किया है आणखी शास्त्रामध्ये या वर्षाचं खूप वर्णन केलं अनेक शास्त्रामध्ये जैसे न भविष्य नीलता और तलमल कहिए कटाह रूपता हे नहीं जसं आकाशाच्या ठिकाणी नित्यपणा नाही आणि आकाशाला कुठे टेका नाही आकाश कंबूसारखं दिसतं पण टेका नाही आणि आकाशाच्या ठिकाणी तळमळ आहे तेच नाही निळेपणा ते बी नाही किंतु मिथ्या प्रतीत होवे है आकाशाच्या ठिकाणी निळेपणा आणि टेकणेपणा मिथ्या प्रतीत होतं कारण तेवढं आकाशाला निळेपणा नाही आणि आकाश ते तंबूसारखं दिसतं मिथ्या कुठे ते टेकलेलं वाटतं पण टेकलेलं नाही आणि निळेपणा नाही पण हे दोन्ही वाटतं ही मिथ्या आहेत आकाशाच्या ठिकाणी तैसे संसार भी आत्मा विषय हे नहीं जसं आकाशाच्या ठिकाणी निर्मा आणि टेकलेपणा नाही त्याप्रमाणे आत्मस्वरूप ठिकाणी संसार नाही मिथ्या प्रतीत होवे है मग मिथ्या प्रतीती काय काय मिथ्या प्रतीती येते काय काय मिथ्या प्रती येते आता पण वर्षाचं केवढं जन्म मरण सुख दुःख वेग शास्त्र पुराण हे सगळं पण तिथं मात्र हे सगळे संसार ठिकाणी आहे आणि ती कसं मिथ्या मिथ्या म्हणजे जसं आकाशाच्या ठिकाणी निळिमा नाही आकाशात जसं कंबूसारखं कुठे टेका नाही पण दोन्ही वाट्यांसाठी मिथ्या तसं आत्मस्वरूपात ठिकाणी हे सगळं जन्म मरण सुख दुःख शास्त्र पंडित विद्वान सगळे मिथ्या प्रत्यात होतं वृक्षरूप करके संसार श्रुति स्मृति में कहा है याते वृक्ष के वाचक चलदर शब्द का संसार में प्रयोग श्रुती स्मृती मध्ये श्रुती म्हणजे वेद स्मृती म्हणजे शास्त्र या संसाराची वर्षाचं वर्णन केलं म्हणून हे सगळे चल म्हणजे मिथ्या नाही समजत कुंडली पंधरा द्यायचा नाही सगळं हा पाणी पडत होते शास्त्र तेवढे पडणं शिके जाते शिकवायचं लिहिते येते बद्दल हा विचार